27 वर्षांपूर्वी एक माणूस आपल्या घरी जायला निघाला आणि आज 2026 मध्ये तो अजून घरी पोहोचला नाहीये. अजूनही तो चालतोच आहे. पण हे कसं शक्य? तर त्याचं घर आहे युरोपच्या इंग्लंडमध्ये आणि त्याने चालायला सुरुवात केली घरापासून 4 खंड लांब असणाऱ्या चिली देशातून. कधी वाटेत दलदली आणि विषारी सापांनी भरलेलं जंगल आलं, तर कधी गोठलेला समुद्र, तर कधी सुपर पॉवर असलेल्या देशाने त्याला बॉर्डरवर अटक केली. पण तो थांबला नाही. हा माणूस घरी कधी पोहोचणार? तो इतकी वर्ष चालताना त्याच्यासोबत नेमकं काय काय घडलं? 27 देश चालून पार केल्यानंतर आज तो कुठे आहे? सगळं सांगतो. पण आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हा माणूस म्हणजे इंग्लंडचा एक पॅराट्रूपर कार्ल दुखबी. त्याच्या या खतरनाक प्रवासाला सुरुवात झाली जेव्हा त्याच्या डोक्यात एक भयंकर प्रश्न आला. तो म्हणजे एक माणूस अख्ख्या जगाचा चालत राऊंड मारू शकतो का? याचं उत्तर शोधायला तो पोहोचला दक्षिण अमेरिकेच्या टोकावर असलेल्या चिली देशात. त्याची आयडिया अशी होती की चिलीतून चालायला सुरुवात करून तो मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, अलास्का करत समुद्र चालत पार करून रशियात जाणार होता आणि मग तिथून आशियातले अनेक देश पार करून युरोप आणि मग इंग्लंडमध्ये आपल्या घरी जाणार होता. त्याची ही आयडिया सुरुवातीला कोणी ऐकली असती तर कोणीही त्याला वेडा म्हणाला असतं. ती कोणी ऐकली नाही आणि म्हणूनच आज कुछ तुफानी करते हे म्हणत खिशात फक्त $500 घेऊन तो 1 नोव्हेंबर 1998ला निघाला त्याचं मिशन पूर्ण करायला, ज्याचं नाव होतं गुलायत एक्सपिडिशन. या प्रवासाचे कार्लने 2 कडक नियम बनवले होते. पहिला हा की कोणत्याही गाडीचा, विमानाचा किंवा बोटीचा वापर करायचा नाही. दुसरा म्हणजे जर प्रवासात काही अडचण आली आणि थांबावं लागलं तर पुढचा प्रवास अगदी त्याच ठिकाणाहून सुरू करायचा जिथे शेवटचं पाऊल पडलं होतं. कार्ल सोबत होती फक्त एक छोटी ढकल गाडी, ज्यात त्याचं खाणं, पिणं आणि झोपायचं सामान होतं आणि एक खूळ. कितीही वर्ष लागली तरी चालत घरी पोचायचं. पण वाटेत पहिला स्पीड ब्रेकर आला, तो म्हणजे अट्टामा वाळवंट. जिथे मैलोन मैल पसरलेली वाळू होती आणि डोंगर होते. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी. अशा वातावरणात त्याने कित्येक महिने घालवले, पण चालणं थांबवलं नाही. मग त्याच्या वाटेत आलं दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांना जोडणारा एक भाग म्हणजे डॅरियन गॅप, ज्याला तुम्ही मृत्यूचं दुसरं नाव म्हटलं तरी चालेल. कारण हा 320 किलोमीटरचा रस्ता म्हणजे जगातील सर्वात धोकादायक ठिकाण मानलं जातं. तिथे रस्ते नाहीत, फक्त दलदल आणि घनदाट जंगल आहे. तिथे विषारी साप तर आहेतच, पण त्यासोबतच तिथे विषारी किडे सुद्धा आहेत आणि दहशतवादी गोरिला गँग्स तिथे ऍक्टिव्ह आहेत. या भागातून जाताना कार्ल आपला जीव मुठीत धरून तिथून बाहेर पडला. पण पनामा बॉर्डरवर पोलिसांनी त्याला संशयावरून अटक केली आणि 18 दिवस जेलमध्ये सडवलं. आता सुटल्यावर त्याने नीट विमान पकडून घरी जायला हवं होतं, पण भाईने पुन्हा त्याच पॉइंट पासून चालणं सुरू केलं जिथे तो शेवटचा थांबला होता. पूर्ण उत्तर अमेरिका चालल्यानंतर 7 वर्षांनी तो 2005 मध्ये पोहोचला अलास्कामध्ये, जिथे तापमान -40°C होतं. चालायला रस्ते नव्हते, पण काल कुत्र्यांनी ओढायची गाडी ज्या रस्त्यावरून जायची तो त्या रस्त्यावरून चालायचा. पण नियम मोडला जाईल म्हणून त्याने कधीही कुत्र्याची किंवा गाडीची मदत घेतली नाही. त्यानंतर आला कालच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा, बेरिंग स्ट्रेट. अमेरिका आणि रशियाच्या मध्ये असलेला हा समुद्र हिवाळ्यात गोठतो. जिथे लोक होडी घेऊन सुद्धा या समुद्रात उतरायला घाबरतात, तिथे काल हा बर्फ चालत पार करायचा बोलवता. पण तेव्हा त्याच्या सोबतीला धावून आला त्याच्यासारखाच एक वेडा माणूस, डिमिट्री केईफर. 240 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सोबत करायचं ठरवलं. पण या समुद्रातला बर्फ स्थिर नव्हता. समुद्राच्या लाटांमुळे बर्फाचे मोठे मोठे तुकडे इकडून तिकडे हलत होते. कित्येक वेळा त्यांना एक तुकडा सोडून दुसऱ्या तुकड्यावर जाण्यासाठी गोठलेल्या पाण्यात पोहावं लागलं. पण त्यांनी 14 दिवस न झोपता मृत्यूला डोळ्यासमोर बघत गोठलेला बेरिंग स्ट्रेट समुद्र पायी पार केला आणि रशियात पाऊल ठेवलं. त्यांना वाटलं होतं की सर्वात कठीण काम झालं, पण खरी लढाई तर आत्ता सुरू होणार होती. रशियात शिरताच तिथल्या सैनिकांनी त्यांना अटक केली, कारण त्यांनी कोणत्याही ऑफिशियल चेकपोस्टवरून एंट्री केली नव्हती. 57 दिवस ते कायदेशीर लढाईत अडकले, ते पण रशियन सरकारच्या विरोधात. इथे काल आणि डिमिट्री यांची साथ सुटली. तसंही काल एकट्याने मिशन पूर्ण करायला निघाला होता. रशियन सरकारने त्याला देशाबाहेर काढण्याची तयारी केली होती, पण नशिबाने त्याला रशियात चालण्याची परवानगी मिळाली. पण हे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं होतं, कारण रशियन सरकारने त्याच्यासाठी एक नियम लावला होता. तो म्हणजे दर 90 दिवसांनी कालला देश सोडावा लागेल. 2013 मध्ये तर रशियाने त्याच्यावर चक्क 5 वर्षांची बंदी घातली. आता कोणताही सामान्य माणूस असता तर त्याने हार मानली असती, पण 2 खंड पायी पार करून आलेला काल साधा होता वय. त्याने पुन्हा अमेरिका गाठलं. लॉस एंजेलिस ते वॉशिंग्टन DC असा 4800 किलोमीटरचा प्रवास पायी केला. हा प्रवास त्याने कशासाठी केला? तर रशियन एम्बेसी समोर जाऊन स्वतःचा निषेध व्यक्त करण्यासाठी. मला रशियात चालायला द्या ही त्याची मागणी जगभर गाजली.
clear if he'll be allowed back. The Russian government issued Busby a 5-year visa ban. Unless the ban's overturned, this historic expedition is officially grounded. अखेर रशियन सरकारला त्याच्या जिद्दीसमोर झुकावं लागलं आणि 2014 मध्ये त्याची बंदी उठवण्यात आली. काल पुन्हा रशिया त्याच पॉइंटवर पोहोचला जिथून त्याने प्रवास थांबवला होता आणि तिथूनच त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. आपल्याकडून दिवसाला 10K स्टेप्स होत नाहीत, पण हा माणूस रशियामध्ये पोहोचेपर्यंत 4 कोटी ते 6 कोटी स्टेप चालला होता, म्हणजे जवळजवळ 40,000 किलोमीटर. 2014 ते 2018 हे 4 वर्ष तो रशियातच पायी प्रवास करत राहिला. हा प्रवास सुरू असताना त्याला अनेक स्पॉन्सरशिप सुद्धा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था होत होती. सायबेरियात तर फक्त हिवाळ्यातच चालता यायचं, कारण उन्हाळ्यात तिथे प्रचंड दलदल असायची. तेव्हा प्रत्येक वर्षी फक्त 3 महिने चालणं आणि 9 महिने विजाची वाट पाहणं असाच हा त्याचा खेळ सुरू होता. पण असं करत अखेर तो रशियातून बाहेर पडला. मग मंगोलिया, चीन, कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे देश 2019 ते 2020 पर्यंत त्याने पार केले. पण मग आला कोविड. It's hard to believe, but it was 3 months ago this week the World Health Organization declared a pandemic and countries imposed restrictions to limit the spread of COVID-19. मार्च 2020 मध्ये कोविड-19 मुळे जगभर लॉकडाऊन लागलं आणि काल तुर्कमेनिस्तानमध्ये अडकून पडला. जवळपास 2 वर्ष त्याचं मिशन पूर्णपणे ठप्प पडलं. कालला ना तेव्हा पुढे जाता येत होतं, ना परत मागे फिरता येत होतं. त्याने जवळपास 2 वर्ष एका अनोळखी देशात काढली, जिथे लॉकडाऊनमुळे त्याच्याशी बोलायला सुद्धा कोणी नव्हतं. 2022 मध्ये जेव्हा पॅन्डेमिक संपलं, तेव्हा त्याला वाटलं आता वाट मोकळी. तेव्हा त्याने तिथून इराणमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यात मांजर आडवी गेली. इराणने त्याला विजा नाकारला. नियमांनुसार कालला मागे फिरणं शक्य नव्हतं आणि इराणमधून पुढे जाता येत नव्हतं. मग कालने एक असा निर्णय घेतला जो ऐकून कोणाचेही पाय लटलट कापतील. त्याने ठरवलं की जर मी इराणच्या जमिनीवरून जाऊ शकत नसेल तर मी कॅस्पियन समुद्र पोहून इराण पार करेन आणि थेट अझरबैजानमध्ये पाऊल ठेवेन. हा निर्णय म्हणजे वेडेपणा होता, पण कालने याच्यापेक्षा जास्त वेडेपणा आधीच केला होता. ऑगस्ट 2024 मध्ये कालने अंगावर पोहायचा सूट चढवला आणि समुद्रात उडी घेतली. 288 किलोमीटरचा अथांग समुद्र आणि त्याच्यासोबत होती एक टीम. कालचं रुटीन होतं रोज 6 तास पोहायचं, 3 तास सकाळी आणि 3 तास संध्याकाळी. दररोज 6-6 तास पोहून त्याने अझरबैजान गाठलं. 2025च्या अखेरीस त्याने तुर्कीच्या सीमेत पाऊल ठेवलं, पण तिथे त्याच्यासमोर एक विचित्र अडचण होती, ती म्हणजे बॉस्फर ब्रिज. हा ऐतिहासिक पूल आहे जो आशिया आणि युरोप या 2 खंडांना जोडतो. पण नियम असा आहे की या पुलावरून फक्त गाड्या जाऊ शकतात. पायी चालणं तिथे सक्त मना आहे. पण काल बुशबी आता साधा माणूस राहिला नव्हता, त्यामुळे तुर्की सरकारने फक्त कालसाठी त्यांचे नियम बाजूला ठेवले आणि त्या पुलावरून पायी चालण्याची खास परवानगी त्याला दिली. जेव्हा काल त्या पुलाच्या मधोमध उभा होता, तेव्हा त्याच्या एका बाजूला आशिया खंड होता आणि दुसऱ्या बाजूला युरोप. 1998ला घरी जाण्यासाठी सुरू केलेली कालची पदयात्रा आजही 2026 मध्ये सुरू आहे. 4 खंड, 27 देश आणि जवळपास 3000 शहरं पार करून काल त्याच्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलाय. फक्त शेवटचे 3000 किलोमीटर उरले. काल सध्या युरोपमध्ये. काल म्हणाला होता, मी जेव्हा घराबाहेर पडलो होतो तेव्हा इंग्लंडमध्ये टोनी ब्लेअर पंतप्रधान होते. आज 27 वर्षांनंतर 5 पंतप्रधान बदलले. जग पूर्णपणे बदलले. मला वाटतंय मी जेव्हा माझ्या घरी जाईन तेव्हा तो देशही माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असेल. सप्टेंबर 2026 मध्ये काल त्याचं शेवटचं पाऊल आपल्या होम टाउनमध्ये म्हणजे इंग्लंडमधील हुल शहरात ठेवेल. तो दिवस मानवी इतिहासातील एक सुवर्ण क्षण असेल, कारण 58,000 किलोमीटरचा हा प्रवास म्हणजे पृथ्वीच्या 1.5 प्रदक्षिणा एवढा आहे. नुकतेच आमच्या चॅनलचे 100K झालेत. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.